नमस्कार. आज आपण काकडीपासून मऊ असं काकडीचं थालीपीठ बनवणार आहोत. चला तर वेळ न घालवता लगेच सुरुवात करणार आहोत. इथं मी हिरवीगार मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे, एक मोठ्या आकाराची काकडी घेतलेली आहे, कांदा सुद्धा एक घेतलेला आहे आणि 3 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर आपण ह्या लसणाला बारीक असे किसून घ्यायचं आहे. हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली, कोथिंबीर सुद्धा बारीक एकदम बारीक चिरून घ्यायची आणि कांदा सुद्धा कापून घ्यायचा आहे एकदम बारीक असा. सकाळच्या घाई गडबडीत सुचत नसेल की काय नाश्ता बनवायचा, तर तुम्ही हे काकडीचं थालीपीठ झटपट असं बनवू शकता आणि हे पौष्टिक सुद्धा आहे. याची चव सुद्धा अप्रतिम लागते. तर असं झटपट काकडीचं थालीपीठ तयार होणारं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तेही कमी साहित्यात आणि लवकर तयार होतं आणि पौष्टिक सुद्धा आहे. वेळ सुद्धा जास्त लागत नाहीये. चविष्ट, चवदार, चटकदार, लवकर होणारं काकडीचं थालीपीठ एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर आता आपल्याला या काकडीची साल काढून घ्यायची आहे आणि साल काढून झाल्यानंतर तुम्ही काकडे एकदा चेक जरूर करा, कारण काही वेळा काकड्या कडू निघतात. तर मी इथं परात घेतलेली आहे आणि परातीमध्ये काकडी किसून घेते. मी बारीक किसून घेतलेली आहे, तुम्ही थोडी जाडसर सुद्धा किसू शकता. त्याच्यामध्ये कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, किसलेला लसूण, हिरवी मिरची हे सर्व टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी 1 वाटी इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीनं बरोबर 1 वाटी गव्हाचं पीठ सुद्धा घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं, अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे. हिरवी मिरची टाकल्यामुळं मी इथं अर्धा चम्मचच लाल तिखट घेतलेलं आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ सुद्धा घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ओवा घेतलेला आहे, हातामध्ये थोडासा चोळून असा टाकायचा, म्हणजे सुवास छान येतो आणि आपले थालीपीठ सुद्धा छान चविष्ट लागतात. त्याच्यानंतर 1 चम्मच मी धना आणि जिरं पूड टाकलेली आहे. तर आता हे सर्व हाताने आपल्याला पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं, त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीला थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. एकदाच जर पाणी टाकलं तर एकदम पातळ होईल, म्हणून हळूहळू पाणी टाकत आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे पिठाचा. तर छान पीठ मळून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता असंच मळायचं, जास्त घट्ट किंवा पातळ पण नाही मळायचं. त्यानंतर मी एक कॉटनचा कपडा घेतलेला, पाण्यात पूर्णपणे पिळून घ्यायचा आहे त्यातलं पाणी काढून आणि जेवढ्या आकाराचं तुम्हाला थालीपीठ बनवायचं आहे तेवढा इथं गोळा घेतलेला आहे आणि हाताला जरा पाणी लावत हे थालीपीठ आपण थापून घ्यायचं आहे. जर तुम्हाला तव्यात व्यवस्थित टाकता येत असेल तर मोठ्या आकारात थापलं तरी चालतंय, नाहीतर मग असे छोटे बनवून घ्यायचे. आणि तुम्हाला वाटत असेल की पीठ हाताला लागते तर लगेच थोडंसं पाणी लावायचं आणि थापून घ्यायचं. व्यवस्थित थापले जातात आणि खायला सुद्धा मग छान लागतात. त्याच्यानंतर मी छोटे होल मारून घेतलेले आहेत आणि वरून तीळ पसरवून घेतलेले आहेत. तुम्ही पीठ मळताना सुद्धा तीळ टाकू शकता, मी वरूनच लावून घेतलेले आहेत. आणि तवा गरम करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल, पूर्ण तव्याला तेल लावून घ्यायचं. मी लोखंडाचा तवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये असं व्यवस्थित मध्यभागी थालीपीठ सोडून घ्यायचं आणि हळूच कपडा काढून घ्यायचा वरून. नंतर आपण जे होल केले त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं आणि बाजूनी सुद्धा थोडं तेल टाकायचं. गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे आणि वरून ताट झाकून घ्यायचं आहे. आता ते थालीपीठ भाजलं जाते तोपर्यंत आपण दुसरं सुद्धा इकडं बनवून घेणार आहोत. त्याच पद्धतीत सेम बनवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला थालीपीठ खुसखुशीत हवी असतील तर तुम्ही झाकण वरती ठेवू नका, आहे असंच भाजून घ्यायचं. आणि जर थालीपीठ तुम्हाला मऊसूत पाहिजे असेल तर वरती झाकण ठेवायचं आणि मग आपल्याला छान थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. दुसरा सुद्धा थालीपीठ तयार झालेला आहे. तर आपण पहिला थालीपीठ बघून घेऊयात. किती छान भाजलेला आहे, खालून सुद्धा कलर छान आलेला आहे आणि एकसारखा भाजलेला आहे. तुम्ही बघू शकताय खरपूस असा झालेला आहे आणि झाकण ठेवल्यामुळे मऊसूत सुद्धा होणार आहे. तर भाजल्यानंतर तुम्हाला दाखवतेच की किती मऊ होत आहेत ते. असे झटपट तयार होणारे आणि पौष्टिक थालीपीठ तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघू शकता. मेहनत सुद्धा जास्त लागत नाही किंवा जास्त साहित्य सुद्धा लागत नाही, आहे त्या साहित्यामध्ये होऊन जाते झटपट रेसिपी. हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता. मी इथं जे लोणचं, ईडलिंबूचं लोणचं बनवलेलं होतं, ज्याची रेसिपी टाकलेली आहे, तेच लोणचं घेतलेलं आहे आणि तुम्ही थालीपीठ सुद्धा बघू शकता किती मऊ सुद्धा झालेले आहेत. तर अशा प्रकारे काकडीचं झटपट तयार होणारं थालीपीठ तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट सुद्धा करा कसे